सुरुवातीला मी फक्त थालीपीठ भाजणी बनवली होती आणि त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान बेसन लाडू बनवले होते। बेसन लाडूसाठी मला चांगला रिस्पॉन्स मिळाला। थालीपीठ भाजणीपेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स मला बेसन लाडूमध्ये मिळाला होता गणेशोत्सवादरम्यान। त्यात मला थोडा प्रॉफिट पण झाला होता। थालीपीठ भाजणीचा बिझनेस सुरू केला तेव्हा सुरुवातीला मोबाईल होता, तो मोबाईल फुटला। त्यानंतर कॉन्टॅक्टसाठी ऑप्शन पण नव्हतं माझ्याकडे मोबाईल फुटल्यामुळे। गणेशोत्सवाच्या दिवशीच बेसन लाडू मी किराणा दुकानात जाऊन सॅम्पल ठेवून आली होती। फक्त 2 बॉक्स ठेवले होते एक दुकानामध्ये, असे 3 दुकानात ठेवले होते। 5 बॉक्स घेऊन गेली होती 11-11 लाडूचे। दोन दुकानांमध्ये 2-2 बॉक्स आणि एका दुकानात 1 बॉक्स असं ठेवून आली होती। बिझनेससाठी मी वेगळा नंबर घेऊन ठेवला होता आणि मी थोडे पैसे जमा करून बाजूला ठेवले होते, छोटा मोबाईल कॉन्टॅक्टसाठी घ्यावा म्हणून। आणि बेसन लाडूचे सॅम्पल ठेवून जेव्हा मी घरी आले, रात्री ते मला कॉल करत होते दुकानवाले बेसन लाडूच्या ऑर्डरसाठी। 10 लाडूचे बॉक्सचे ऑर्डर देणार होते, पण मी मोबाईल घेतला नव्हता तोपर्यंत। मी त्यांना बोलली माझा नंबर चालू होईल, मी मोबाईल घ्यायला जाणार आहे, पण मी तोपर्यंत मोबाईल घेतला नव्हता। त्यांचा कॉल येईपर्यंत माझा मोबाईल घेऊन झालेलं नव्हतं, त्यामुळे त्या 10 लाडूच्या बॉक्सची ऑर्डर मिस झाली माझ्याकडून। सकाळी मी 2 बॉक्स ठेवून आली आणि रात्री मला ते कॉल करत होते 10 लाडूच्या बॉक्ससाठी, पण मी मोबाईल माझा तोपर्यंत घेऊन झाला नव्हता, त्यामुळे ते लाडूच्या बॉक्सची ऑर्डर मिस झाली। आणि मी रात्री जाऊन मोबाईल घेऊन आले। दुसऱ्या दिवशी मला जेव्हा कॉल आला तेव्हा मला कळलं की ती ऑर्डर मिस झाली आहे। आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की अजून लाडूचे बॉक्स पाहिजे। 6 लाडूचे बॉक्सची त्यांनी मला ऑर्डर दिली दुसऱ्या दिवशी। त्यानंतर त्यांनी मला 10 बॉक्स लाडूची ऑर्डर दिली होती। त्यानंतर थोडा प्रॉफिट झाला तेव्हा मी हा मोबाईल घेतला होता कॉन्टॅक्टसाठी। आत्ता हा मोबाईल मी बिझनेससाठीच वापरते, कॉलिंगसाठी। व्हॉट्सअप बिझनेस माझा दुसऱ्या मोबाईलमध्ये चालू आहे। तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल थालीपीठ भाजणी तर मला नक्की मेसेज करा।